हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे क्लास 8 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 14.2. फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर. यामध्ये क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही फ्लायओव्हर ब्रिजवरती काम करणारे वर्कर्स आहेत, आधी ते वर्कर 320 वर्कर्स होते. ओके, नंतर त्यांनी इथे कंडिशन सांगितलेली आहे, जर 25% वर्कर हे प्रत्येक वर्षी वाढत आहे, इन्क्रीज होत आहे, अशी 2 वर्ष आहेत. ओके, म्हणजे पहिल्या वर्षी 25% वर्कर हे इन्क्रीज झाले, सेकंड दुसऱ्या वर्षी पण 25 वर्कर्स इन्क्रीज झाले. ओके, सो टोटल वर्कर्स किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तो इथे आपण एक फाइंड करून घ्यायचं की यामध्ये पी कोणता आहे, आर, एन किंवा ए, हे सर्व आपल्याला इथे राईट करून घ्यायचं आहे. पी मीन्स काय, प्रिन्सिपल इथे दिलेला आहे, द नंबर ऑफ वर्कर इनिशियली, जसे आधी नंबर्स ऑफ वर्कर होते ते. ओके, सो नंबर्स ऑफ वर्कर इनिशियली किती वर्कर होते बघा, आधी किती वर्कर्स आहेत, 320. नंतर आर म्हणजेच काय, रेट दिलेला आहे, रेट ऑफ इन्क्रीज इन वर्कर. ओके, कितीने इन्क्रीज झाले ते 25%. 25% पर ॲनम. ओके, पर ॲनम मीन्स काय असतं, प्रत्येक वर्षी, जसं की आपण इथं ॲनम मीन्स काय, इयर पण लिहू शकतो, पर इयर. ओके, एन आहे इथं, एन मीन्स ड्युरेशन, किती आहे ड्युरेशन, 2 इयर. आणि नेक्स्ट इथे आपल्याला जे फाइंड करायचं ते आपण राईट करू. बघा, नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर, म्हणजे 25% इन्क्रीज झाले ना पर इयर, तर आफ्टर 2 इयर किती वर्कर्स असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो आता इथे आपण एक फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. बघा, आपल्याकडे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युलाच आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर एन. आता इथे व्हॅल्यू पुटअप करू. बघा, ए आपल्याला फाइंड करायचं, हा ॲज इट इज राहणार. पी इथे 320 आहे, 1 आर किती आहे 25% प्लस 25 अपॉन 100 आणि एन मीन्स काय, ड्युरेशन आहे 2 इयर, इथे 2 राईट करून घेऊ. बघा, आता इथे आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. तर ह्या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण असेच ब्रॅकेट सॉल्व्ह केले होते. तर काय केलं होतं, 100 × 1 प्लस 25. सो इथे ए इज इक्वल टू 320 100 × 1 प्लस 25 अपॉन 100 टू द पॉवर 2 ॲज इट इज. आता बघा, इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 100 × 100, 100 प्लस 25, 125 अपॉन 100 टू द पॉवर 2. ओके, बघा, आता इथे पॉवर 2 आहे, तर आपल्याला हा जो ब्रॅकेट आहे हा 2 टाइम्स राईट करायचा असतो. ए इज इक्वल टू 320 मल्टिप्लाय 125 अपॉन 100 मल्टिप्लाय 125 अपॉन 100. ओके, आता इथे आपण 0 कट करून घ्यायचे आहे. 1 0 कट, 1 0 कट झालेला आहे. रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे, 32, 125, 125. सो ए इज इक्वल टू 32 मल्टिप्लाय 125 मल्टिप्लाय 125 आणि डिनॉमिनेटरमध्ये रिमेनिंग व्हॅल्यूज आहे इथे 10 मल्टिप्लाय 100. ओके, आता इथे बघा, इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची. ओके, सो 32 मल्टिप्लाय 125. बघा, आता इथे 125 मल्टिप्लाय 32 केलं तरीही चालेल. सो 2 5 जा 10 कॅरी 1, 2 2 जा 4 प्लस 1 5, 2 1 जा 2, इथे एक्स्ट्राचा 0 राईट करायचा असतो. 3 5 जा 15 कॅरी 1, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 1 जा 3 ॲडिशन. इथे
0 5 + 5 0 1 इथे 2 + 1 3 3 + 7 10 कॅरी 1 किती आले 4 4000. आता इथे आपण ह्या दोघांची मल्टिप्लाय केली बट आता हा नंबर रिमेनिंग आहे सो या नंबरची मल्टिप्लिकेशन आपण 4000 सोबत करूया. मल्टिप्लाय 125 हे आपण 0ला मल्टिप्लाय केलं तर 0 ॲज इट इज येतील. सो 5 4 20. एक्स्ट्राचा 0 आपण इथे लिहत असतो. 2चा टेबल आपण 0 पर्यंत म्हटला तर इथे किती 0 येणार 3 0 ॲज इट इज अँड 2 4 8. आता आपण एक्स्ट्राचे 2 0 राईट करायचे असतो. ओके, बिकॉज इथे आपण थर्ड नंबरने मल्टिप्लाय करत आहे तर इथे आपण 2 0 एक्स्ट्राचे राईट करत असतो. सो इथे 1 0 = 1 1 0 = 1 1 0 = 1 आणि 1 4 4. आता इथे आपण ॲडिशन करून घेऊ. बघा इथे 0 0 0 0 आणि इथे किती येणार 10 + 1 इथे येणार 5. ओके, सो इथे आन्सर 5 लाख येणार आहे. सो इथे राईट करून घ्यायचं आहे अमाऊंट इक्वल टू 5 लाख अपॉन इथे ह्या दोघांची पण मल्टिप्लिकेशन करायची असते आपल्याला. बघा कशी मल्टिप्लाय करायची 1 2 3 3 0 आहे ना 3 0 राईट करून घ्यायचे आहे आणि 1 × 1 1. ओके, आता इथे 1 0 2 3 3 0 इथे कॅन्सल होतील आणि रिमेनिंग काय राहणार आहे 500. ओके, आता 500 इथे रिमेन्स आहेत. सो इथे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. देअरफॉर इथे फायनल आन्सर राईट करूया. देअर विल बी 500 वर्कर्स आफ्टर 2 years. Okay, second question. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. बघा इथे शेफर्डकडे आधी किती आहेत sheep 200. आपल्याला फाइंड करायचं आहे की आफ्टर 3 years म्हणजे 3 वर्षाच्या नंतर शेफर्डकडे किती sheep असणार आहे जर प्रत्येक वर्षी 8% शीप त्याच्याकडे वाढत गेलेले आहे. फर्स्ट इयरला 8% शीप वाढणार, सेकंड इयरला पण 8% आणि थर्ड इयरला पण 8% ह्या शीप वाढणार आहे. तर 3 वर्षानंतर त्याच्याकडे किती शीप असणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे प्रिन्सिपल राईट करून घेऊ. P = नंबर ऑफ शीप इनिशियली म्हणजेच काय की त्याच्याकडे आधी किती शीप होत्या ना ते आपण इथं राईट करत आहे. आधी त्याच्याकडे 200 शीप होत्या. ओके, इथे आर जे पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे तो रेट असतो म्हणून इथे लिहायचा आहे रेट ऑफ इनक्रीज इन शीप = 8% पर ॲनम. इथे पर ॲनम आपण का लिहिलं बिकॉज इथे एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी 8% ह्या शीप वाढत आहे म्हणून इथे आपण पर ॲनम लिहिलं. पर ॲनम मीन्स प्रत्येक वर्षी किंवा इथे आपण पर इयर पण लिहू शकतो. ॲनम मीन्स इयर. ओके, नेक्स्ट आता इथे नंबर्स दिलेला आहे म्हणजे ड्युरेशन किती आहे 3 years. सो इथे 3 years. आता इथे आपल्याला फाइंड काय करायचं अमाऊंट जे 3 वर्षाआधी त्याच्याकडे शीप येणार आहेत ते आपल्याला फाइंड करायचं म्हणजे अमाऊंट फाइंड करायची. नंबर ऑफ शीप आफ्टर 3 years. ओके, बघा आता इथे अमाऊंट फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो इथे आपण अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करू. P in bracket 1 plus R upon 100 to the power n. ओके, आता यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. A = P आहे आपल्याकडे 200. 1 R मीन्स रेट 8% आहे इथे 8/100 to the power n. n म्हणजे नंबर आहे आपल्याकडे 3 years. ओके, आता याला सॉल्व करू आपण. 200 ॲज इट इज 100 × 1 + 8 करायचं असते. 100 × 1 + 8
अपॉन 100 आणि इथे 3. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये हे ब्रॅकेट सॉल्व केले, सेम ॲज इट इज आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचं. 200 बघा इथे मल्टिप्लाय असतो, 100 1 जा 100, 100 प्लस 8 108 अपॉन 100 ब्रॅकेट आणि इथे 3. आता ही व्हॅल्यू 3 टाइम्स आहे, तर आपण 3 टाइम्स राईट करून घेऊ. 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय 108 अपॉन 100. ओके. आता इथे हे 10 10 म्हणजे इथे 2 0 आहे, कॅन्सल होतील. रिमेनिंग काय आहे ते राईट करू आता. A इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 108 मल्टिप्लाय 100. ओके. बघा आता जी न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू आहे ती आपण इथे राईट करून घेतली, जी डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू आहे ती इथे राईट करून घेतली. ओके. आता ह्यामध्ये आपण जे न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरची सर्व मल्टिप्लाय करून घेणार आहे. ओके. सो A इज इक्वल टू फर्स्ट ऑफ ऑल 2 इंटू 108 108 मल्टिप्लाय बाय 2 2 8 जार 16 कॅरी 1 2 0 जा 0 प्लस 1 1 2 1 जा 2. ओके. 216. आता आपण ह्या दोघांची मल्टिप्लाय केली. 216ला आपल्याला 108ने मल्टिप्लाय करायचं आहे. 216 मल्टिप्लाय बाय 108. बघा आपण ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली, आता आपण 108ला मल्टिप्लाय करणार आहे. सो 8 6 जा 48 इथे 4 इथे 8 इथे 4 8 1 जा 8 प्लस 4 12 12 जा इथे 2 कॅरी 1 8 1 जा 8 8 2 जा 16 प्लस 1 17. ओके. आता आपण इथे 0 राईट करायचा. 0ने आपण नंबरला मल्टिप्लाय केलं तरी आन्सर काय येणार 0. वरती किती नंबर आहे 3 नंबर, म्हणून 0 6 जा 0 0 1 जा 0 0 2 जा 0 येणार आहे. आता थर्ड नंबरने मल्टिप्लाय करायची तर इथं आपल्याला 2 0 एक्स्ट्रा लिहायचे असतात. 1 6 जार 6 1 1 जार 1 1 2 जा 2. ॲडिशन करून घेऊ. 8 प्लस 0 8 2 प्लस 0 2 7 प्लस 6 13 कॅरी 1 1 प्लस 1 2 प्लस 1 3 आणि हा 2 इथे. ओके. बघा आता ही आपण मल्टिप्लिकेशन ह्या 108 सोबत केलेली आहे. हा 108 रिमेनिंग आहे, मग परत आपल्याला मल्टिप्लाय 108 करायचं आहे. ओके. बघा 8 8 जार 64, सो इथे 4 कॅरी 6 8 2 जार 16 16 प्लस 6 16 प्लस 6 22 इथे 2 कॅरी 2 8 3 जार 24 24 प्लस 2 26 इथे 6 कॅरी 2 8 3 जार 24 24 प्लस 2 26 इथे 6 कॅरी परत 2 8 1 जा 8 8 2 जा 16 16 प्लस 2 18. ओके. आता इथे 0 लिहायचा असतो, सेकंड व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करत आहे म्हणून इथे 0 लिहायचा आहे. आता या 0ने आपण वरती या सर्व नंबरला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0च येणार आहे, म्हणून 1 2 3 4 5 5 नंबर्स आहे म्हणून इथे आपण 5 0 राईट करू. 1 2 3 4 5. ओके. आता थर्ड नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायची तर आपण एक्स्ट्राचे 2 0 राईट करायचे आणि 1 8 जार 8 1 2 जार 2 1 3 जार 3 1 3 जार 3 आणि 1 2 जार 2. आता ॲडिशन करू. बघा इथे येणार आहे 4 2 6 प्लस 8 14 कॅरी 1 1 प्लस 6 7 7 प्लस 2 9 आणि 8 प्लस 3 11 1 इथे कॅरी 1 1 प्लस 1 2 2 प्लस 3 5 आणि इथे 2 आहे 2 लिहू. ओके. सो किती आन्सर आहे 25,19,424. सो जी न्यूमरेटरची आपण मल्टिप्लिकेशन केली त्याचा आन्सर इथे राईट करून घेऊ. आणि डिनॉमिनेटरमध्ये 100 इंटू 100 आहे, तर बघा इथे 1 2 3 4 4 0 आहे तर 4 0 राईट करून घ्यायचे असतात आणि 1 1 जार 1. ओके. म्हणजे 10,000 नंबर होईल. आता इथे
जर असं फ्रॅक्शन आलेलं आहे ना, हे पण एक फ्रॅक्शनच आहे बिकॉज न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, असं फ्रॅक्शन आले किंवा इथे डिनॉमिनेटरला 10चा मल्टिपल असेल, बघा 10चा मल्टिपल मीन्स वॉट काय असतं, जे 100, 1000 म्हणजे असे 10 आले आणि 00 आले म्हणजे तो 10चा मल्टिपल असतो. सो डिनॉमिनेटरला असा नंबर जर आला तर 1 2 3 4 4 0 आहे, तर वरती न्यूमरेटरला पण आपल्याला 4 डिजिट राईट साईडला सोडून पॉईंट द्यायचा असतो. ओके, सो आपण काय करणार इथे, हा नंबर ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे आणि इथे खाली 0 किती आहे 4. सो आपल्याला 4 डिजिट सोडून इथे पॉईंट द्यायचा आहे. ओके, म्हणजे असा पॉईंट आला पाहिजे की राईट साईडला 4 डिजिट यायला पाहिजे, 1 2 3 4. सो इथे आपण पॉईंट देणार. ओके, आता इथे आन्सर आपल्याला 252 लिहायचा आहे. का? बिकॉज इथे 251.9424 आहे. सो हा नंबर 1000च्या नियरेस्ट आहे, म्हणजेच हा नंबर परत एक पॉईंट एक्स्ट्रा वाढवणार आहे 2, म्हणून आपण इथे 2 राईट केला. ओके, सो देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर द शेफर्ड will have approximately 252 sheep after 3 years. ओके, बघा आता इथे आपण अप्रॉक्सिमेटली हा वर्ड का यूज केला असेल, कारण की इथे आपल्याला आन्सर हे पॉईंटमध्ये मिळालेलं आहे. आपण इथे आन्सर पॉईंटमध्ये घेतलेला आहे, तर आपण त्याचं अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू इथे राईट केलेली आहे 252, म्हणून आपण इथे अप्रॉक्सिमेटली वर्ड लिहिला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज. Find the expected number of trees after 3 years. If the objective is to increase the number at the rate 5% per year. बघा, एका फॉरेस्टमध्ये 40,000 ट्रीज आहेत. आपल्याला फाइंड करायचं आहे की 3 वर्षानंतर त्या फॉरेस्टमध्ये किती ट्रीज असणार आहे जर प्रत्येक वर्षी 5% ट्री हे इन्क्रीज होत आहे. ओके, सो जसं आपण आधीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना, सेम तसंच आपण हे सॉल्व्ह करणार. इथे फर्स्ट ऑफ ऑल पी राईट करून घ्यायचा आहे. नंबर ऑफ ट्रीज इनिशियली. ओके, इनिशियली म्हणजे आधी किती ट्रीज आहे 40,000. ओके, आर इज इक्वल टू रेट ऑफ इनक्रीज इन ट्रीज. कितीने इन्क्रीज होत आहे 5%, म्हणून इथे 5% पर ॲनम. पर ॲनम मीन्स प्रत्येक वर्षी एव्हरी इयर. ओके, सो नेक्स्ट आता नंबर 3 इयर. यामध्ये पण आपल्याला नंबर 3 इयर दिलेला आहे आणि अमाऊंट आपल्याला फाइंड करायचा आहे. काय अमाऊंट फाइंड करायचं की नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर. ओके, 3 वर्षानंतर किती झाड त्या फॉरेस्टमध्ये असणार. ओके, सो इथे अमाऊंट फाइंड करायचं आहे, तर आपण इथे फॉर्म्युला राईट करून घेऊ. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर एन. ए इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 40,000, इथे 1 प्लस आर आहे 5% अपॉन 100, इथे एन आहे 3. आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. ए इक्वल टू 40,000 100 मल्टिप्लाय 1 प्लस 5 अपॉन 100 3. ए इक्वल टू 40,000 100 वन जा 100 प्लस 5 105 अपॉन 100 3. आता हा ब्रॅकेट आपल्याला 3 टाइम्स राईट करायचा आहे. ए इक्वल टू 40,000 मल्टिप्लाय 105 अपॉन 100 मल्टिप्लाय 105 अपॉन 100
मल्टिप्लाय 100 5 upon 100. ओके, बघा 1 2 हे 0 कॅन्सल होतील, परत 1 2 आणि 1 2 हे 0 कॅन्सल होतील. ओके, सो रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे 4 मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105 मल्टिप्लाय 105 अपॉन इथे फक्त इथे 100 आहे. ओके, आता आपल्याला न्यूमरेटर मधील सर्व व्हॅल्यू मल्टिप्लाय करून घ्यायची आहे. ओके, बघा 105 मल्टिप्लाय बाय 4 करू आपण इथे. सो इथे 105 मल्टिप्लाय बाय 4, 4 5 are 20, 2 4 0 are 0 plus 2, 2 4 1 are 4, 420. आता 105 आणि 4 ह्याचं मल्टिप्लिकेशन 420 आहे, तर 420 मल्टिप्लाय बाय हा 105 घेणार आहे आपण. 5 0 are 0, 5 2 are 10, कॅरी 1, 5 4 are 20, 20 plus 1 21, इथे 0, 0 ने आपण मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येणार 0 येणार आहे. आणि इथे 2 0 लिहायचे, थर्ड व्हॅल्यूने मल्टिप्लाय करत आहे. 1 0 जा इथे 0, 1 2 जा 2, 1 4 जा 4. आता ॲड करू, इथे 0 0 आणि 1, 2 प्लस 2 4 आणि इथे 4. ओके, बघा आता हा 105 रिमेनिंग आहे, म्हणून आपण 105 ला मल्टिप्लाय करू. हा जो नंबर आपल्याला मिळालेला आहे 105 ला आपण मल्टिप्लाय करू. 5 0 are 0, 5 0 are 0, 5 1 जा 5, 5 4 जा 20, इथे कॅरी 2 येणार, 5 4 जा 20 प्लस 2 22. आता 0 ने आपण मल्टिप्लाय केलं तर 0 येणार, म्हणजे किती डिजिट आहे 1 2 3 4 5 डिजिट, म्हणून 5 0 राईट करायचे. 1 2 3 4 5. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला 2 0 आणखी ॲड करायचे असतात, बिकॉज आपण थर्ड नंबरले मल्टिप्लाय करत आहे. 1 0 जार 0, 1 0 जार 0, 1 1 जार 1, 1 4 जार 4, 1 4 जार 4. ॲड करून घेऊ इथे 0 0 5 आणि इथे 0, 2 प्लस 1 3, 2 प्लस 4 6 आणि इथे 4. बघा 46,30,500. सो इथे आपण राईट करू A इक्वल टू 46,30,500 अपॉन, बघा आता न्यूमरेटर मधील 2 0 डिनॉमिनेटर मधल्या 0 सोबत कॅन्सल होतील आणि रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे A इक्वल टू 46,305. देअरफॉर फायनल आन्सर राईट करून घेऊ इथे. देअर वुड बी 46,305 trees after 3 years. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ. द कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000 if the rate of depreciation is 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. बघा इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. एका मशीनची कॉस्ट प्राइस जी आहे ती 2,50,000 रुपीज आहे. जर प्रत्येक वर्षी त्या मशीनची कॉस्ट प्राइस ही 10% ने डिप्रिशिएट होत आहे, म्हणजेच घट होत आहे कॉस्ट प्राइसमध्ये, म्हणजे कमी होत आहे. सो 2 इयर म्हणजे 2 वर्षानंतर त्या मशीनची कॉस्ट प्राइस काय असणार आहे. ओके, सो इथे राईट करायचं आहे प्रिन्सिपल इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन initially is equal to 2,50,000. रेट आहे रेट ऑफ डिप्रिशिएशन इज इक्वल टू 10% पर ॲनम. ओके, पर ॲनम प्रत्येक वर्षी, एव्हरी इयर म्हटलेलं आहे ना, म्हणून इथे आपण पर ॲनम लिहत असतो. आता इथे नंबर दिलेला आहे 2 इयर आणि
अमाऊंट आपल्याला काढायचा आहे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. ओके. सो इथे आपण आपला फॉर्म्युला राईट करून घ्यायचा अमाऊंटचा. अमाऊंट इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r अपॉन 100 टू द पॉवर n. ए इक्वल टू पी किती आहे 2,50,000 रुपीज. ओके. ब्रॅकेटमध्ये 1 + r किती आहे आपल्याला 10% आहे दिलेला अपॉन 100 आणि n मीन्स नंबर 2 आहे. ओके. आता आपण हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेऊ. ए इक्वल टू 2,50,000 100 मल्टिप्लाय 1 + 10. बघा इथे आपल्याला डिप्रिशिएशन म्हटलेलं आहे, म्हणजे जो रेट आहे तो डिक्रीज होत आहे, कमी होत आहे, म्हणून आपल्याला इथे रेट हा मायनसमध्ये घ्यायचा आहे. ओके. सो इथे पण आपण मायनस साईन देणार आणि इथे 102. नेक्स्ट आता इथे ए इक्वल टू 2,50,000 100 × 100. आता इथे बघा प्लस आहे आणि या 10ला मायनस साईन आहे, सो प्लस मायनस मायनस. सो 100 मायनस 10 90 आणि इथे मायनस साईन येणार आहे. ओके. बघा इथे 100 आणि इथे 2. ए इक्वल टू 2,50,000. आता हा ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम राईट करायचा आहे. ओके. सो इथे 1 2 3 4 1 2 3 4 0 कॅन्सल होऊन जातील. रिमेनिंग व्हॅल्यू आपण इथे राईट करूया. 25 मल्टिप्लाय बाय -90 मल्टिप्लाय -90. ओके. आता अपॉनमध्ये इथे डिनॉमिनेटरमध्ये सर्व व्हॅल्यू कट झालेले आहे, तर डिनॉमिनेटरमध्ये कोणतीही व्हॅल्यू येणार नाही. सो इथे आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 25 - 19 मल्टिप्लाय करणार आहे. सो इथे 25 मल्टिप्लाय, फर्स्ट ऑफ ऑल आपण हे मायनस साईन थोडा वेळ निग्लेक्ट करणार आहे आणि मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायची. बघा 0 0 0 0 5 जार 0 0 2 जार 0 0 9 5 जार 45 इथे 4 9 2 जार 18 18 + 4 22. इथे ॲडिशन केली तर हाच नंबर मिळेल ना आपल्याला. ओके. बघा आता इथे 25 हा प्लस नंबर आहे, 90 हा मायनस नंबर आहे. प्लस मायनस मायनस येत असते मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणून इथे मायनस राईट करू आणि 2,250 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. हा 90 रिमेनिंग आहे, इथे पण -90 आहे, म्हणून आपण -90 इथे राईट करून घेतला. आता आपल्याला ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो इथे करणार आपण फर्स्ट ऑफ ऑल तर आपण इथे मायनस साईन थोडा वेळ निग्लेक्ट करणार आणि मल्टिप्लिकेशन करून घेणार. 0ने मल्टिप्लाय केलं ना तर 30 झिरोज येत असते, आपल्याला माहिती आहे. इथे 4 डिजिट आहे, इथे 4 0 राईट केले. 9 0 जार 0 9 5 जार 45 इथे 5 कॅरी 4 9 2 जार 18 18 + 4 22 कॅरी इथे 2 कॅरी 2 येणार आणि 9 2 जार 18 18 + 2 20. आता ॲडिशन केली तर आपल्याला हाच नंबर मिळणार आहे ना, कारण वरती सर्व झिरोज आहे. ओके. ए इक्वल टू 2,02,500. ओके. इन द प्राइस आफ्टर 2 years. ओके. सो इनिशियल प्राइस काय आहे मशीनची, ती प्राइस इथं लिहून घेऊया. 2,50,000 मायनस 2,02,500. आता यांची आपण मायनस केली ना तर आपल्याला आन्सर मिळतं 47,500 रुपीज. ओके. सो देअरफॉर इथं फायनल आन्सर राईट करून घेऊ. द डिप्रिशिएशन in the
price of a machine after 2 years is rupees 47,500. Okay. Next example घेऊया. 5 number. Find the compound interest if the amount of a certain principal after 2 years is rupees 4,036.80 at the rate of 16 PCPA. बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल हे गिव्हन नाही, अमाऊंट दिलेला आहे आपल्याला. आता फाइंड काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, 2 वर्ष ही जी 2 इयर्स आहे हे नंबर ऑफ ड्युरेशन दिलेला आहे. ठीक आहे. इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असल्यास आपल्याला सर्वात आधी पी पाहिजे असतो, म्हणून आपण प्रिन्सिपल फाइंड करून घेऊ. इथे आपल्याला अमाऊंट गिव्हन आहे, नंबर ऑफ ड्युरेशन म्हणजे नंबर गिव्हन आहे 2 इयर, रेट पण गिव्हन आहे 16 PCPA. ओके, पण अमाऊंट राईट करू. अमाऊंट इक्वल टू रुपीज 4,036.80. rate of interest is equal to 16 PCPA. duration and consider करत असतो आपण ड्युरेशन 2 इयर्स. ओके, बघा आता इथे आपल्याला जे पण काही व्हॅल्यूज दिलेले आहे त्या अकॉर्डिंग आपण सर्वात आधी प्रिन्सिपल फाइंड करून घ्यायचा आहे आणि देन आपण इथे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करून घेऊ. सो जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे आपण तो फॉर्म्युला राईट करून घेऊ. A इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 + R/100 टू द पॉवर n. ए किती गिव्हन आहे 4,036.80 इक्वल टू पी आपल्याला गिव्हन नाही, पी आपल्याला फाइंड करायचा म्हणून आपण ॲज इट इज ठेवणार. 1 + R आहे 16/100, n आहे 2. ओके, नेक्स्ट आता इथे 4,036.80 ॲज इट इज इक्वल टू पी हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे. 100 × 1 प्लस 16/100 इथे 2. ओके, इज इक्वल टू पी 100 × 100 प्लस 16 116/100 इथे 2. बघा आता हा ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम्स आधी राईट करून घ्यायचा आहे. देन आपण सर्व व्हॅल्यू अपोजिट साईडला शिफ्ट करणार आणि पी ची व्हॅल्यू फाइंड करणार. ओके, 4,036.80 is equal to P 116/100 multiply 116/100. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज इकडे शिफ्ट करायच्या आहे आणि P इकडे इक्वल मध्ये ठेवायचा, बरोबर. ओके, सो इथे मल्टिप्लाय जे डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू आहे त्या न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लिकेशनला येणार आहे आणि ज्या न्यूमरेटर मध्ये आहे त्या डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू येतील. ओके, इक्वल टू पी. बघा आता आपल्याला हा जो नंबर आहे 4,036.80 मल्टिप्लाय 100 ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं ना तर हा पॉइंट शिफ्ट होणार, म्हणजे हा पॉइंट यातून निघून जाणार. सो आपल्याला हा नंबर मिळणार आहे ओके, हा नंबर मिळणार आहे. सो इथे मल्टिप्लाय 100/116 मल्टिप्लाय 116. ओके, बघा आपण 100 सोबत मल्टिप्लिकेशन केलं ह्या डिसिमल नंबरचं तर त्यामधला डिसिमल पॉइंट हा निघून जात असतो. ओके, सो इकडे पी राहणार. आता आपण ह्या दोन्ही नंबरची डिव्हायडेशन 2 ने करू शकतो. ह्याच्या युनिट प्लेसला 6 आहे, ह्याच्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून हे दोन्ही 2 ने डिव्हाइड होतात. म्हणून 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 11 - 10 1 येणार आहे, 16 होतील, तर 2 × 8 = 16.
आता हा नंबर डिवाइड करून घेऊ पूर्ण. 2 1 जार 2, 2 2 जार 4. हा 0 आपण ॲज इट इज घेणार. परत आता 2च्या टेबलमध्ये 3 नाही तर आपण 2 1 जा 2 घेणार. 3 - 2 1 16 होतील. सो इथे 2 8 जा 16. ओके. 2 4 जार 8 आणि हा 0 ॲज इट इज. काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे आपण राईट करून घ्यायची. मल्टिप्लाय 100 इथे 58 आहे मल्टिप्लाय 116. परत आता इथे युनिट प्लेसला 8 आहे, इथे युनिट प्लेसला 0 आहे. सो आपण ही व्हॅल्यू पण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 5 - 4 1 18 होतील. 2 9 जार 18. ही पण व्हॅल्यू आपल्याला 2 ने डिवाइड करून घ्यायची. 2 1 जार 2 हा 0 ॲज इट इज. परत आता इथे 18 आहे. 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो. बट त्याआधी आपल्याला इथे 1 0 राईट करायचा आहे. बट आपण दोन्हीही नंबर इथे घेत आहे ना, म्हणून 1 0 आपण इथे राईट केला. सो इथे 2 9 जार 18. नंतर इथे 4 आहे. 2 2 जार 4 आणि हा 0 ॲज इट इज. बघा आता हा नंबर इथे आहे आणि इथे 100 आहे. आता ह्या नंबरची आणि 100ची जर आपण मल्टिप्लिकेशन केली ना तर हे 2 0 ह्या नंबरला येऊन जातील. सो इथे आपण आधीच ते राईट करून घेऊ कारण की आपल्या स्टेप खूप जास्त वाढत आहे. आणि इथे रिमेनिंग आहे 29 मल्टिप्लाय 116. ओके. बघा इथे आपण हा जो नंबर आपल्याला डिवायडेशन केल्यानंतर मिळाला ना, या नंबरशी आपण ह्या 100ला मल्टिप्लाय केलेला आहे. सो आपल्याला हा नंबर मिळाला. जे रिमेनिंग व्हॅल्यू आहे ते आपण इथे राईट करून घेतले. आता आपण ह्या 29 ने ह्या पूर्ण नंबरला डिवाइड करू शकतो. 29च्या टेबलमध्ये 1 तर येणार नाही, 10 पण येणार नाही, म्हणून आपण हे 3 नंबर्स कन्सिडर करणार आहे. सो 29च्या टेबलमध्ये 100 पण येणार नाही. सो 29 3 जा 87 घेणार आपण इथे. 100 - 87 केले ना तर आपल्याला 13 नंबर मिळेल. आता हा 9 आपण इथे घेऊ. 29च्या टेबलमध्ये 139 हा नंबर येतो का हे आपल्याला चेक करायचं. तर हा नंबर येणार नाही, म्हणून आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा. 29 4 जार 116. ओके. 139 - 116 येणार आहे 23. परत आता रिमेनिंग 2 इथे आहे. हा 2 आपण इथे राईट करू. आता इथे आपण मायनस केली. आता इथे 29च्या टेबलमध्ये 232 हा नंबर 8 नंबरला येतो. ओके. इथे -0 0. आता जे रिमेनिंग 0 आहेत ना, हे 0 आपण ॲज इट इज इथे राईट करू शकतो. सो काय आन्सर मिळालेला आहे इकडे आपल्याला P राईट करायचं आहे. सो आन्सर आपल्याला मिळालेला आहे ते आपण इथे राईट करून घेऊ. 34800. ओके. अपॉन बघा आता इथे आपण मल्टिप्लाय केली ना, 29 वजा 29 आणि हा पूर्ण नंबर कट झाला. सो इथे काय राहणार आहे फक्त 116. ह्या 116ला आणि ह्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. बघा 2 1 जा 2, 2 5 जार 10. 11 - 10 1 येणार. इथे 16 होणार. 2 8 जार 16. आता 2 ने या नंबरला डिवाइड करणार आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2. 3 - 2 1 इथे 1 होईल 14. 2 7 जार 14. आता इथे 8 आहे. 2 4 जार 8. ओके. आता हे रिमेनिंग जे 30 आहे हे 30 आपल्याला ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचे आहे. तर इथे पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो बिकॉज युनिट प्लेसला इथे 0 आहे, इथे 8 आहे. सो इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4. 5 - 4 1 इथे 18 होणार आणि 2 9 जार 18. इथे 2 1 जा 2 8 चा 16. ओके. 16. तर 17 - 16 1 येणार आहे. इथे 14 होईल. तर 2 7 जार 14. रिमेनिंग जे 0 आहे ते 0 इथे राईट करू. काय मिळाली व्हॅल्यू 87,000 अपॉन इथे 29 इक्वल टू P. आता ह्या 29 ने आपण 87,000ला मल्टिप्लाय करू. बघा 29च्या टेबलमध्ये 87 3 नंबरला येतो, म्हणून 29 1 जा 29. 29 3 जार 87 आणि जे रिमेनिंग 0 आहे ते 0 आपल्याला ॲज इट इज इथे राईट करायचे. सो इथे P इज इक्वल टू 3000 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. ओके. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो इथे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला राईट करू.
कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. बघा आपल्याकडे अमाऊंट गिव्हन आहे. अमाऊंट किती आहे 4036.80 मायनस जो आपल्याला प्रिन्सिपल मिळाला तो राईट करणार 3000. बघा 4036 मायनस 3000 जर आपण केले ना तर 1036 मिळणार आणि हे 0.80 ॲज इट इज हे आपल्याला रुपीजमध्ये मिळतील. ओके, देअरफॉर आता फायनल आन्सर आपण राईट करून घेऊ. द रिक्वायर्ड कंपाऊंड इंटरेस्ट इज, म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं होतं तेच आपण फाइंड केलं, सो आपण इथं असं राईट करू शकतो. ओके, किती आहे कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आपल्याला 1036.80 रुपीज. ओके, क्वेश्चन आहे 6 नंबर. अ लोन ऑफ रुपीज 15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टवरती काही लोन घेतलेला आहे, ती 15,000 रुपीज आहे. इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA. कंपाऊंड इंटरेस्टचा रेट आपल्याला गिव्हन आहे 12 PCPA. फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 इयर्स. म्हणजेच आपल्याला अमाऊंट फाइंड करायचं आहे 3 इयर्स आफ्टरचं. 3 इयर म्हणजे 3 वर्षानंतरचं अमाऊंट आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे ज्या गिव्हन व्हॅल्यूज आहे ना ती व्हॅल्यूज इथं राईट करून घेऊ. प्रिन्सिपल गिव्हन आहे बघा, प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 15,000. ओके, नेक्स्ट आता इथं रेट पण आहे दिलेला, रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट 12 PCPA. ओके, नेक्स्ट इथे आता ड्युरेशन पण आपल्याला दिलेली आहे. ड्युरेशन मीन्स एन इज इक्वल टू 3 इयर. बघा इथे अमाऊंट फाइंड करायचा आहे तर आपण अमाऊंटचाच फॉर्म्युला यूज करणार. आपल्याला माहिती आहे अमाऊंटचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर एन. ओके, सो इथे व्हॅल्यू आपण पुटअप करून घेऊया. अमाऊंट फाइंड करायचं ॲज इट इज राहील अमाऊंट ए. पी आहे आपल्याकडे 15,000 रुपीज इन ब्रॅकेट 1 प्लस आर आहे आपल्याला गिव्हन 12 अपॉन 100 आणि एन आहे 3. ओके, ए इक्वल टू 15,000. बघा आता इथे 100 इंटू 1 100 येणार, 100 प्लस 12 112. ओके, इथे 100 ॲज इट इज राईट करू आणि हा 3. आता जी ही व्हॅल्यू आहे ही आपण 3 टाइम्स राईट करून घेऊ. ओके, आता इथे 15,000 1 2 3 1 2 3 0 कॅन्सल होतील. ए इक्वल टू 15 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 मल्टिप्लाय 112 आणि डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू आहे 10 इंटू 100. ओके, बघा ए इक्वल टू आता हे जे न्यूमरेटरमधील पूर्ण व्हॅल्यू आहे ह्या नंबरची आपण 1 बाय 1 मल्टिप्लिकेशन करणार आणि इथे न्यूमरेटरमध्ये राईट करणार. आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, इथे 100 इंटू 10 इंटू 100 आहे तर इथे 1 2 3 0 आहे ना, मग 3 0 इथे राईट करून घ्यायचे आणि 1 इंटू 1 1 म्हणजे 1000 येणार. ओके, सो इथे आता आपण 112 अँड 15 आधी यांची मल्टिप्लाय करून घेऊ. 112 इंटू 15. बघा आपण डायरेक्ट 15चा टेबलही म्हणू शकतो ना. इथे 15 2 जार 30 कॅरी 3, 15 1 जार 15 प्लस 3 18 कॅरी 1, 15 1 जार 15 प्लस 1 16 1680 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, तुम्ही इथे 1 बाय 1 नंबरने पण मल्टिप्लाय करू शकता.
तर आता इथे आपण या दोघांची मल्टिप्लाय केली. आता आपल्याला 112 ह्याने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 zeros are 0, 2 8s are 16, इथे 6 कॅरी 1, 2 6 are 12, 12 plus 1 13, 3 इथे 1 इथे, 2 1s are 2 plus 1 3, इथे 0. आता 1 ने या नंबरला आपण मल्टिप्लाय केलं ना तर हाच नंबर येणार, म्हणजे 6 8 0 8 6 1. परत आता इथे आपल्याला 2 0 राईट करायचे असतात. परत 1 ने मल्टिप्लाय केलं तर हाच नंबर मिळणार आहे, 0 8 6 1. आता ॲडिशन करून घेऊ. बघा इथे 0 येणार, इथे 6, 3 plus 8 11, 1 इथे कॅरी 1, 1 plus 3 4, 4 plus 6 10, 10 plus 8 18, 1 1 plus 1 2, 2 plus 6 8. हा जो रिमेनिंग 1 आहे हा ॲज इट इज इथे राहणार. आता बघा ह्या 112 ने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आता रिमेनिंग 112 आहे हा, सो याने पण आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. 112 मल्टिप्लाय हा नंबर. ओके. 2 zeros are 0, 2 6 are 12 कॅरी 1, 2 1s are 2 plus 1 3, 2 8s are 16, इथे 6 कॅरी 1, 2 8s are 16 plus 1 17, इथे 7 कॅरी 1, 2 1s are 2 plus 1 3. आता इथे 0 लिहू. आता 1 ने मल्टिप्लाय केलं ना सगळ्या नंबरला तर तेच नंबर येणार आहे, म्हणून आपण ॲज इट इज राईट करू. 6 0 6 1 8 8 1. आता इथे आपल्याला 2 0 राईट करायचे असतात. हा 1 आहे, 1 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं तर हेच नंबर राईट करून घेऊ. 0 6 1 8 8 1. आता ॲड करून घेऊ. बघा इथे 0, इथे 2, 6 plus 3 9, 6 plus 1 7, 7 plus 6 13, इथे 3 कॅरी 1, इथं 8 होणार, 7 plus 1 8, 8 plus 8 16 plus 1 17चा 7 कॅरी 1, 8 plus 3 4, 4 plus 8 12, 12 plus 8 20, 2 इथे 0 इथे 2, 2 plus 1 3, 3 plus 8 11, 1 इथे कॅरी 1 plus 1 2. ओके. सो हा नंबर आपल्याला इथे राईट करून घ्यायचा आहे. 21073920. बघा आता आपल्याला डिव्हायडेशन करायची आहे ना, तर इथे आपण 1000 ने या नंबरला डिव्हाइड करत बसणार नाही. आपल्याकडे एक सोपी ट्रिक आहे. इथे जर 10चा मल्टिपल नंबर आहे म्हणजे 100 नंबर आहे ना, तर हा नंबरला किती 0 आहे, 1 2 3. सो या नंबरला 3 0 आहे, तर वरती न्यूमरेटरमध्ये असलेला जो नंबर आहे त्याच्या राईट साईडचे 3 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा असतो. म्हणजे इथे 2107.920 हा नंबर मिळेल. ओके. काय केलं आपण, जे पण काही 1000ला 30 आहे ना, ह्या 30 आहे म्हणून इथे 3 डिजिट सोडून आपण पॉईंट दिलेला आहे. ओके. सो आता देअरफॉर इथे फायनल आन्सर राईट करू. द amount to be paid to settle the loan at the end of 3 years is rupees किती मिळालेलं आहे ते इथं राईट करू. 2107.920. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबर. अ प्रिन्सिपल अमाऊंट ₹13,924 in 2 years बाय कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट ही एक अमाऊंट आहे दिलेला आपल्याला. प्रिन्सिपलचा अमाऊंट दिलेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट ॲट 18 PCPA म्हणजेच रेट आहे 18. फाइंड द प्रिन्सिपल. आपल्याला इथे प्रिन्सिपल फाइंड करायचा आहे. ड्युरेशन इथे 2 years आहे. सो इथे आपण जे गिव्हन आहे ना आधी ते राईट करून घेऊ. अमाऊंट इज इक्वल टू 13,924 रुपीज. ओके.
ड्युरेशन n equal to 2 year, rate of interest R is equal to 18 PCPA. ओके, इथे अमाऊंट फाइंड करायचा आहे आपल्याला, तर अमाऊंटचा फॉर्म्युला ॲज इट इज राईट करून घेऊ. A equal to P in bracket 1 plus R upon 100 to the power n. अमाऊंट आहे 13,924 इक्वल टू P1 प्लस R आपल्याला दिलेला आहे 18 अपॉन 100 आणि इथे नंबर्स म्हणजे ड्युरेशन आहे 2. ओके, येणार आहे 13,924 इक्वल टू P. आता 100 इंटू 1 100, 100 प्लस 18 118 अपॉन 100 इथे 2. आता ही ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम्स राईट करून घ्यायचं आहे. ओके, P इज इक्वल टू 118 अपॉन 100 मल्टिप्लाय 118 अपॉन 100. आता आपल्याला हे जे न्यूमरेटरमधील व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू इकडे डिनॉमिनेटरमध्ये जातील अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर, आणि डिनॉमिनेटरमधील व्हॅल्यू ह्या न्यूमरेटरला येतील. ओके, दोन्ही ब्रॅकेट आहे हे अपोजिट साईडला शिफ्ट करायचे आहे आणि इथे फक्त पी व्हॅल्यू ठेवायची आहे. सो इथे आपण 13,924 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 100 आणि इथे 118 मल्टिप्लाय 118 इज इक्वल टू P. ओके, आता आपण हे सॉल्व केलं ना तर आपल्याला इथे P ची व्हॅल्यू मिळून जाईल. इथे 13,924 नंबर आहे. इथे आपण 118 इंटू 118 नंबर सॉल्व केला, मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला हा नंबर मिळतो. आपण इथे मल्टिप्लाय करून बघू. 8 8 जार 64, इथे 4 कॅरी 6, 8 1 जार 8, 8 प्लस 6 14 कॅरी 1, 8 1 जार 8, 8 प्लस 1 9, इथे 0, 8 1 जार 8, 1 1 जार 1, 1 1 जार 1, इथे 2 0. 1 ने मल्टिप्लाय केल्यास हाच नंबर येणार आहे. इथे ॲडिशन, इथे 4 4 प्लस 8 12, इथे 2 कॅरी 1, 1 प्लस 9 10, 10 प्लस 1 11, 11 प्लस 8 19, इथे 9 1, इथे 1 प्लस 1 3 आणि इथे 1. ओके, बघा हाच नंबर आलेला आहे. सो इथे आपण राईट करणार 13,924 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय 100 आणि इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. सो आपण इथे असं राईट करून घेऊ एक स्टेप. आता हा नंबर आणि हा नंबर कट होऊन जाईल आणि रिमेनिंग काय राहणार आहे 100 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू P. सो 100 इंटू 100 केलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे बघा 1 2 3 4. सो इथे आपण 40 राईट करून घेऊ. 1 1 जार 1 म्हणजे P ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. P इज इक्वल टू 10,000 ओके रुपीज. ओके, देअरफॉर इथे फायनल आन्सर लिहून घेऊ. द रिक्वायर्ड प्रिन्सिपल is rupees 10,000. ओके, एक्झाम्पल नंबर 8 आहे. द पॉप्युलेशन ऑफ अ सबर्ब इज 16,000. फाइंड द रेट ऑफ इनक्रीज इन द पॉप्युलेशन इफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 years इज 17,640. इथे आपल्याला पॉप्युलेशन दिलेली आहे, मीन्स इथे हा P दिलेला आहे. ओके, इथे रेट आपल्याला फाइंड करायचा आहे, ड्युरेशन आहे 2 years आणि इथे अमाऊंट म्हणजे टोटल पॉप्युलेशन दिलेले आहे आफ्टर 2 years 17,640. जी व्हॅल्यू दिलेली आहे ना ती व्हॅल्यू आपण इथे राईट करून घ्यायची आहे. आन्सर P इज इक्वल टू पॉप्युलेशन of the
suburb इनिशियली. आधी किती पॉप्युलेशन होती? 16,000. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला अमाऊंट राईट करायचा. पॉप्युलेशन ऑफ द suburb after 2 years is equal to 17,640. ओके. आता इथे आपल्याला n दिलेला आहे, म्हणजेच ड्युरेशन दिलेली आहे. ड्युरेशन इज इक्वल टू 2 years. ओके. सो आता इथे आपल्याला आर म्हणजे रेट फाइंड करायचा आहे. तर आपण इथे राईट करू, लेट आर बी द रेट ऑफ increase in population per year. बघा, आपल्याकडे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इथे राईट करून घ्यायचा आहे. ए इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर n. ओके. ज्या आता व्हॅल्यूज आहे ना आपल्याकडे, ते व्हॅल्यू आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेऊ. इथे अमाऊंट आहे आपल्याकडे 17,640. 17,640 इज इक्वल टू पी पण आहे 16,000. नेक्स्ट आता इथे 1 आर आपल्याला फाइंड करायचा, सो आर इथे राईट करू, आणि इथे 100, आणि इथे n काय आहे 2 years, सो इथे 2. इथे हा 16,000 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे. या 16,000ला आपण अपोजिट साईडला शिफ्ट करून घेऊ. म्हणजे इथे 17,640 अपॉन 16,000 इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर 2. ओके. इथे 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. बघा, इथे हा ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये आहे ना, तर आपण ह्याला पण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करू शकतो. म्हणजे इथे 1764 हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला फाइंड करायचं. तर हा नंबर 42चा स्क्वेअर आहे, आणि 1600 हा 40चा स्क्वेअर आहे. सो आपण ह्या फ्रॅक्शनला पण असं स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घेऊ. 42 अपॉन 40 आणि स्क्वेअर. ओके. बघा, समजलं तुम्हाला आपण काय केलेलं आहे? इथे फक्त आपण या नंबरचे स्क्वेअर बघितलेले आहे कोणते आहे. ओके. म्हणजे ह्या नंबरचा स्क्वेअर रूट कोण आहे? 42, आणि ह्या नंबरचा स्क्वेअर रूट 40 आहे. म्हणजे हा नंबर असा राईट केला किंवा असा स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केला तरी तो इक्वलच आहे ना. ओके. म्हणून इथे 1 प्लस आर अपॉन 100 स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आपल्याला इथून काढायचे आहे, तर इथे आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. दोन्हीही ब्रॅकेटला स्क्वेअर रूट आपण घेऊ शकतो. सो इथे आपण राईट करू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. सो इथे हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके. बिकॉज इथे आपण स्क्वेअर सोबत हा स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकतो, म्हणून आपण इथे हे कॅन्सल करून घेतलेले आहे. सो इथे काय येणार आहे मग? 42 अपॉन 40 इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100. ओके. बघा, आहे ना इझी? खूप इझी आहे. फक्त आपण इथे हे स्क्वेअर रूट घेतले आहे आणि हा स्क्वेअर कॅन्सल केले आहे, रिमेनिंग व्हॅल्यू इथे राईट करून घेतल्या. बघा, आता इथे हा 1 आहे, हा 1 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. सो इकडे हा प्लस आहे, तर अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो काय होईल? मायनस. सो इथे 42 अपॉन 40 मायनस 1 इक्वल टू आर अपॉन 100 ॲज इट इज. बघा, आता कोणत्याही फ्रॅक्शनमधून आपल्याला नंबर मायनस करायचा असतो ना, तर दोन्ही नंबरचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम असायला हवे. बट इथं कोणताही डिनॉमिनेटर नाही, कोणताच डिनॉमिनेटर नसला म्हणजे काय असतो? 1 असतो. ओके. सो आता आपल्याला इथे
इक्वल डिनॉमिनेटर करण्यासाठी ह्याला 40 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग जिथं आपण 40 ने मल्टिप्लाय करतो ना डिनॉमिनेटरला, तिथं न्यूमरेटरला आपण 40 नेच मल्टिप्लाय करायचं असते. सो आता इथे बघा, इथे 42, इथे 40 1 जा 40 मायनस 40, इथे 40 आहे, इथे 40 1 जा 40 होईल. दोन्हीही जे डिनॉमिनेटर आहे ते सेम झालेले आहे. सो आता एकदा आपण लिहून घेऊ इक्वल टू R/100. बघा आता इथे 42 मायनस 40 किती येणार आहे 2, आणि हा 40 इथे ॲज इट इज, आणि इकडे R/100. ओके, आता हा 100 आपण इकडे शिफ्ट करून घेऊ अपोजिट साईडला. सो इकडे 2/40 हा इकडे डिनॉमिनेटरला आहे, तर अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मल्टिप्लायला येईल. ओके, बघा इकडे R 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, आता बघा रिमेनिंग व्हॅल्यूज जे आहेत ना ते आपण इकडे राईट करून घेऊ. तर इथे 1 आहे, म्हणजे इकडे 10 1 जा काय येणार 10, आणि इथे 2 आहे. सो इथे आपण डिनॉमिनेटरला 2 राईट करू इक्वल टू R. 2 1 जा 2, 2 5 जा 10. ओके, सो इथे R काय मिळालेला आहे 5%. सो फायनल आन्सर राईट करून घेऊ. Therefore, the population of suburb increase 5% every year. ओके, आहे ना इझी. एक्झाम्पल नंबर 9 आहे. In how many years ₹700 will amount to ₹847 at a compound interest rate of 10 PCPA. इथे आपल्याला नंबर ऑफ इयर फाइंड करायचे आहे, मीन्स आपल्याला n फाइंड करायचा आहे. इथे आपल्याला 700 हा प्रिन्सिपल दिलेला आहे, 847 हे अमाऊंट दिलेला आहे, आणि 10 PCPA हा रेट दिलेला आहे. सो आपल्याला इथे नंबर ऑफ इयर फाइंड करायचा आहे. सो गिव्हन व्हॅल्यूज इथे राईट करून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू 700 रुपीज, अमाऊंट ए इज इक्वल टू 847 रुपीज. इथे रेट ऑफ इंटरेस्ट पण आहे. रेट ऑफ इंटरेस्ट means R is equal to 10 PCPA. ओके, सो आपल्याला इथे नंबर ऑफ इयर फाइंड करायचा आहे ना, म्हणजे n फाइंड करायचा. सो आपण इथे राईट करू लेट n बी द ड्युरेशन. आता इकडे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो फॉर्म्युला आपल्याला इथे राईट करून घ्यायचा आहे. A इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R/100 टू द पॉवर n. ज्या व्हॅल्यूज आहे ना आपल्याकडे ते आपण आधी फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून घेणार आहे. अमाऊंट आहे आपल्याकडे 847 इज इक्वल टू P आहे 700, 1 प्लस R आहे 10/100, आणि n आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा आता नेक्स्ट इथे हा 700 आहे. हा 700 आपण अपोजिट साईडला शिफ्ट करून घेऊया. 847/700 इथे अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर हा इकडे डिनॉमिनेटरला जाणार, बिकॉज इकडे हा न्यूमरेटरला मल्टिप्लायला आहे. इक्वल टू 1 प्लस 10/100 n. आता इथे हा ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेणार आहे. is equal to 100 into 1 100, 100 plus 10 110/100, आणि इकडे n. बघा आता हा नंबर आपण 7 ने, हा नंबर डिव्हिजिबल आहे. सो आपण ह्या नंबरला 7 ने डिवाइड करू. 7 1 जा 7 आणि रिमेनिंग 2 0, आणि ह्या नंबरला पण आपण 7 नेच डिवाइड करू शकतो. बघा 7 1 जा 7, 8 minus 7 1, सो 7 2 जार 14, 7 1 जार 7. ओके, आणि इथे 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल. सो 121/100 इज इक्वल टू 11/10. ओके,
सो इथे n. आता बघा ह्या नंबरला आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करू शकतो बिकॉज 121 हा 11चा स्क्वेअर आहे आणि 100 हा 10चा स्क्वेअर आहे. सो 11/10 इथे स्क्वेअर 11/10 n. बघा इथे आपण स्क्वेअर रूट घेतलेले आहे. 121चा स्क्वेअर रूट हा 11 आहे आणि 100 हा कोणाचा स्क्वेअर आहे 10चा. ओके, बघा आता इथे 11/10 दोन्हीकडे इक्वल नंबर आहे ना, तर मग इथे हा n आहे, इथे 2 आहे. सो इथे स्क्वेअर आहे तर n म्हणजे पण काय असणार आहे 2च असणार आहे ना इझी. इकडे इक्वल नंबर आहे, इकडे इक्वल नंबर आहे म्हणजे इकडे स्क्वेअर पण इक्वलच असणार आहे. देअरफॉर आपल्याला n काय मिळालेला आहे 2. n इज इक्वल टू 2. सो इथे n आपल्याला 2 मिळालेला आहे तर देअरफॉर आपण फायनल आन्सर राईट करून घेतलेला आहे. रिक्वायर्ड ड्युरेशन इज 2 years. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10 नंबर. Find the difference between the simple interest and compound interest on rupees 20,000 at 8 PCP. ओके, इथे आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यामधील डिफरन्स फाइंड करायचा आहे, जे गिव्हन आपल्याला जे अमाऊंट दिलेले आहे ते. इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे 20,000 आणि इथे रेट दिलेला आहे 8. सो जे गिव्हन आहे ना ते आपण राईट करू. प्रिन्सिपल means P is equal to 20,000 rupees. नेक्स्ट आता इथे आपल्याला रेट दिलेली आहे 8 PCP. आता इथे ड्युरेशन n is equal to 2 year. बघा इथे आपण n equal to 2 year का घेतला, कारण की बुकमध्ये जे आन्सर दिलेला आहे ना ते आन्सर आपण 2 year घेतल्यानंतरच आपलं फाइंड होणार आहे, म्हणून आपण इथे 2 year घेतलेला आहे. ओके, बघा आता सिंपल इंटरेस्ट म्हटलेला आहे ना, तर सर्वात आधी आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड करून घेऊ. काय आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला P × R × N अपॉन 100. इथे व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. 2 आहे 20,000, R आहे 8, N आहे 2 अपॉन 100. 1 2 1 2 हे 0 कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू इथे राईट करून घ्यायची आहे. बघा इथे आपण ह्या दोघांची मल्टिप्लाय केली तर 1600 आला आणि हा 2 रिमेनिंग होता, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली ना तर इथे 3200 आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळालेला आहे. ओके, आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे ना, तर इथे आपल्याला अमाऊंट दिलेला नाही, तर सर्वात आधी आपल्याला अमाऊंट फाइंड करावा लागणार आणि ते आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू शकतो. सो आपण अमाऊंटचा फॉर्म्युला राईट करू. काय आहे अमाऊंटचा फॉर्म्युला P × 1 + R अपॉन 100 टू द पॉवर n. आता व्हॅल्यू पुटअप करू. A इक्वल टू P किती आहे 20,000, 1 + R किती आहे 8 अपॉन 100, n आहे 2. सो इथे ॲज इट इज आपण टाईप करणार. A इक्वल टू 20,000, 100 × 100, 100 + 8 108 अपॉन 100. ओके, A इक्वल टू 20,000 हा ब्रॅकेट आपल्याला 2 टाइम राईट करायचा, म्हणून 108 अपॉन 100, 108 अपॉन 100. आता इथे 1 2 1 2 0 कॅन्सल, 1 2 1 2 0 कॅन्सल. A इक्वल टू 2 × 108 मल्टिप्लाय 108. बघा इथे अपॉनमध्ये 1 × 1 आहे ना, तर आपण नाही लिहिला ना तरीही चालेल. आपण इथे मल्टिप्लाय करून घेऊ. A इक्वल टू 2. सर्वात आधी आपण ह्या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन करून घेणार आहे. 2 8 4 16 कॅरी 1, 2 0 0 + 1 1, 2 1 2. ओके, नेक्स्ट आता 108 मल्टिप्लाय करणार आहे. 216 मल्टिप्लाय बाय 108. 8 6 48. सो इथे 8 आणि इथे 4. 8 1 8 + 4 12, इथे 1. 8 2 16 + 1 17, इथे 0.
झिरोने आपण मल्टिप्लाय केलं ना तर 0 येणार आहे. सो इथे किती डिजिट आहे 1 2 3 1 2 3. परत आता इथे 2 0 राईट करायचे आहे. आता 1 ने जर आपण या नंबरला मल्टिप्लाय केलं ना तर इथे तीच व्हॅल्यू येणार ना 6 1 2. ॲडिशन करून घेऊ. इथे 8 2 7 + 6 13 1 1 + 1 2 + 1 3 आणि इथे 2. ओके, म्हणजे 23,328 हे आपल्याला अमाऊंट मिळालेला आहे. ओके, आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे ना, तर फॉर्म्युला राईट करू. ओके, सो इथे अमाऊंट काय आहे इथे बघा, आपल्याला हे अमाऊंट मिळालेलं आहे 23,328 मायनस प्रिन्सिपल आहे आपल्याकडे 20,000. आता ह्या दोघांची जर आपण मायनस केली ना तर आपल्याला मिळतं 3,328. हे आपला कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे. इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे आणि इथे आपण सिंपल इंटरेस्ट पण फाइंड करून घेतला आहे. ओके, हे रुपीजमध्ये सिंपल इंटरेस्ट आपण फाइंड केला, कंपाऊंड इंटरेस्ट पण आपल्याला इथे मिळालेला आहे. सो इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं होतं की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यामधील डिफरन्स किती आहे. सो डिफरन्स मीन्स काय, आपल्याला मायनस करायची आहे, त्यामधील फरक काढायचा आहे. सो ग्रेटर व्हॅल्यू आहे ना, स्मॉलर व्हॅल्यू त्यामधून आपल्याला मायनस करायची. ओके, सो आपण इथे राईट करू डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट and simple interest. Okay, is equal to compound interest minus simple interest, because compound interest ची व्हॅल्यू ही ग्रेटर आहे म्हणून compound interest minus simple interest. सो इथे compound interest आपल्याला काय मिळालेला आहे 3,328 मायनस simple interest मिळालेला आहे 3,200. 3,328 मायनस 3,200 जर आपण मायनस केलं तर आपल्याला 128 रुपीज ही व्हॅल्यू मिळते. ओके, सो देअरफॉर आपण फायनल आन्सर लिहून घेऊ. द डिफरन्स ओके, इथे आता हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.